हे बघा, जरांगेने काहीही बोललं तरी महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबरचा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केला आहे त्या गव्हर्नमेंट रेझोल्युशन अन्वये महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या स्पर्धेमध्ये जो बलुतालुत आहे, जो सामाजिकदृष्ट्या मागास आहे, यांच्या स्पर्धेमध्ये माझा मराठा बांधव उतरलेला आहे. त्यांनी सर्टिफिकेट काढून झालेली आहेत आणि आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज रोजी संपलेलं आहे. संपण्याचं कारण असं आहे की या राज्यकर्त्या समाजाच्या विरोधामध्ये गावगाड्यातला ओबीसी हा टिकू शकणार नाही आणि आम्हाला डावललं गेले आणि आमचं आरक्षण संपलं आहे ही भावना महाराष्ट्रातल्या ओबीसींची आहे. त्यामुळे जरांगे काय बोलत आहेत किंवा शासन काय म्हणतं आहे किंवा कोण काय म्हणतं आहे, हा सगळा महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. आमचं आरक्षण गेलं आहे, यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी विनंती करत आहोत की तुम्ही या पंचायत राजच्या निवडणुका, लोकल बॉडीच्या निवडणुका एक वर्षभरासाठी पुढे ढकला. पुढं तुम्ही गेली 7 वर्ष निवडणुका घेत नाही आहेत, मग ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत का? एका बाजूला सन्माननीय न्यायालयानं ओबीसीचं आरक्षण टिकवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही GR काढून मराठा बांधवांना ओबीसीमधून उभं राहायला एक प्रकारे मुभा दिलेली आहे. जोपर्यंत न्यायालयामधून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला ना. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीज पुढे न्यायचे आहेत का? त्यामुळं आम्ही ओबीसी बांधव संभ्रमित आहोत. या निवडणुका 1 वर्षासाठी पुढे ढकला. दुसरीकडे सदावर्तेने देखील एक बावनकुळेनं पत्र दिलेलं आहे की जे मराठवाड्यामध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र दिले जाते तर ते देऊ नये, कारण त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसींवर अन्याय होतो, ज्यांचा हक्क आहे त्यांच्यावरती अन्याय होतोय. हे बघा, सदावर्ते साहेबांच्या या मागणीला माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागणीशी मी सहमत आहे. त्याचं कारण असं आहे, फक्त सर्टिफिकेट इश्यू नाही केलं जात. बघा, अंतरवली गावामधला एक पोलीस पाटीलसाठी बोगस कुणबी सर्टिफिकेट असलेला माणूस पोलीस पाटील बनतो, ज्याचं मेरिट कमी आहे, जो क्रायटेरियामध्ये खऱ्या ओबीसीपेक्षा कमी आहे, तरीही त्याची नेमणूक केली जाते. म्हणजे फक्त कुणबी सर्टिफिकेट वाटली जात नाही, तर कुणबी सर्टिफिकेट असलेल्या माणसांना प्राधान्य दिलं जातं आहे. हा कुठंतरी मला वाटतं ओबीसींच्या बाबतीमध्ये शासन पुरस्कृत, शासनाच्या संरक्षणामध्ये ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं प्रतिनिधित्व डावलण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं डॉक्टर गुणरत्न सदावर्तेंनी जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीशी आम्ही सहमत आहोत. मी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते माझ्या भाषणाचा विपर्यास जो आहे तो केला गेला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आपल्या समाजामधले जे आहे ते दरी मिटवू असं पंकजा मुंडेंनी साथ घातलेली आहे की आपण दरी मिटवूयात, एकत्र येऊयात. कसं आव्हानाकडे कसं पाहतायत पंकजा मुंडे? नाही, जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहा पाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही. आम्हालाही आवडेल. जरांगे पाटील काय माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का? जरांगे पाटलांना बरोबर घेऊन चहा पाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्या घरी यावं. मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी यावं. पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही. ओबीसींच्या प्रश्नाचं काय, आरक्षणाचं काय, आरक्षण धोरणाचं काय? त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल. जर जरांगे पाटील ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, SCBC आम्हाला नको, EWS आम्हाला नको, की जे मराठा गरजवंतांच्या फायद्याचं आहे ते जर टाळणार असतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा एखादा सरपंच, एखादा पंचायती मेंबर, एखादा नगरसेवक, एखादा नगराध्यक्ष, एखादा महापौर जर जरांगेच्या मागणीमुळं इथून पुढच्या कालावधीत होणार नसेल तर ताई तुम्हाला हे आवडणार आहे का? प्रश्न हा वैयक्तिक नाही ना, काय कुणाच्या लेखीबाळीचं लग्न आहे का? हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसींच्या हक्क अधिकाराचा प्रश्न आहे आणि तो चहापानानं सुटणार आहे का? त्यामुळं ह्या गोष्टी गोलमाल आहेत सगळ्या. जरांगींची मागणीच मुळात बेकायदा आहे. या बेकायदा मागणीला या महाराष्ट्रातला ओबीसी कडाडून विरोध करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.